मुख्यमंत्र्यांनी घेतला मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा। 8 जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून साधला संवाद। मदत कार्याबाबत माहिती घेत अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर राहण्याच्या दिल्या सूचना। संभाजीनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस। जिल्ह्यातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी। गिरिजा, कान्हेरी नद्यांना पूर। फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यात पूरस्थिती। मुसळधार पावसानं बीड जिल्ह्यात हाहाकार। हिंगणी गावाला पुराचा वेढा। घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। पावसामुळे संसार गेले वाहून। मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी तुळजाभवानी आईचा मायेचा हात। मंदिर संस्थांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींची मदत, तर परंड्यातील महिलांना 1000 साड्यांचं वाटप। मुसळधार पावसानं नाशिकला झोडपलं। धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबई शहरासह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग। काळ्याकुट्ट ढगांमुळे सर्वत्र अंधार। पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली। कारवर हल्ला करणारा तरुण शरद पवारांचा कार्यकर्ता। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप, तर हल्ल्यानंतर हाकेंना आता Y+ सुरक्षा। आशिया कप स्पर्धेमध्ये आता फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार। 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच रंगणार हाय व्होल्टेज लढत। कोण होणार आशियाचा किंग याची उत्सुकता। विजयी झाल्यास आशिया चषकाची ट्रॉफी भारत स्वीकारणार का? एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वींबाबतच्या भूमिकेकडे नजरा।